ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे मही पण खुश झाला असतो, कारण की त्याला कळलं असतं की ते सायलीने अर्जुन प्रताप बरोबर येणार नाही. त्याच टायमाला तिथे अर्जुन येतो आणि महिपंतला आपण आलो म्हणून दाखवून देतो. आणि त्याच टायमाला महिपंत चिडतो आणि बोलतो या प्रियाला एक पण काम करता येत नाही. आणि तो प्रियाला बोलतो की माझा प्लॅन यशस्वी आहे आणि हे काय घडलं. आणि महिपंत प्रियाला उगाच दारू पाजतो आणि बोलतो पी पी, पाहिजे तेवढी पी. आणि महिपंत प्रियाला बोलतो मी आता तुला सोडणार नाही, तुला आता दारू पाजून तुझा भांडा पडतो. आणि त्याच टाइमला प्रिया चिडलेली असते, कारण की तिच्या संपूर्ण दारूचा ग्लास तिच्या नरड्यातून उतरलेला असतो. ती प्रिया दारूवर दारू पित असते आणि महिपंतला चांगला धडा शिकवला पाहिजे असं ती ठरवून देत असते. तेव्हा महिपंत बोलतो मी हिला सोडणार नाही, हिच्याचमुळे माझी मुलगी या केसमध्ये अडकलेली आहे. त्याच टायमाला तिथे प्रताप आणि कल्पनाला प्रिया दारू पिताना दिसते आणि ती बोलते ही का इथे करते आणि ही दारू का पिते. आणि कल्पना पण पाहते आणि कल्पना चांगला धक्का बसतो आणि कल्पना बोलते हे चाललंय तरी काय. ते कल्पना आणि प्रतापला समजतं की इथे फंक्शन चालू असताना इथे प्रिया दारूवर दारू पिते आहे. तेव्हा प्रताप कल्पनाला बोलतो आता मी काय करू, हिला थांबवू तरी कसं. तेव्हा प्रताप इथे कल्पनाला बोलतो हे काय चाललंय सगळं, ही तर सुभेदार घराची सून आहे ना, आणि हिला 4 लोकांनी दारू पिताना पाहिलं तर आपलं काय खरं नाही, आणि 4 लोकांमध्ये आपल्या घराण्याचं वाबडे निघालं तर खूपच वाईट होईल. तेव्हा कल्पना बोलते की ही प्रिया इतकी बेजबाबदार कशी वागू शकते आणि ती महिपंतच्या मांडीला मांडी लावून दारू पिते. त्याच टायमाला कल्पना तिला थांबवायला जाते आणि त्याच टायमाला तिथे सायली आणि अर्जुन येतात आणि ते पण दोघं सायलीला दारू पिताना पाहतात आणि त्या दोघांना पण चांगलाच मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली प्रताप आणि अर्जुनला सांगते की तुम्ही दोघं थांबा, मी हिला चांगलंच हँडल करते. आणि जाऊन सायली प्रियाचा हात धरते आणि बोलते वेळ लागलाय तुला. आणि सायली प्रियाला बोलते की 4 लोकांमध्ये तू सुभेदार कुटुंबाची अब्रू काय घालवतेस. आणि अर्जुन पण तिला थांबवायला प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रिया बोलायला लागते तू मला काय बोलू नकोस, मी दारू पित राहणार. तेव्हा सायली प्रियाला बोलते तू सुभेदार घराची सून आहे आणि तू 4 लोकांमध्ये अशी आबरू घालवशील कसं चालेल. तेव्हा प्रिया बोलायला लागते मी कसली आबरू घालवते. आणि प्रिया दारूच्या नशेत बोलायला लागते मी कुठे आहे सुभेदारांची सून. आणि प्रिया त्याच टायमाला सायली चिडते आणि प्रियाला बोलते आणि सायली बोलायला लागते की तू जे करतेस ते त्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. तेव्हा सायली बोलायला लागते यामुळे रविराजांची इमेज डाऊन होईल. तेव्हा प्रिया बोलायला लागते कोणाची इमेज डाऊन होते. तेव्हा सायली बोलायला लागते तू रविराजांची मुलगी आहेस ना, आणि तेवढं तरी भान ठेव. तेव्हा प्रिया बोलायला लागते मी नाही रविराजांची मुलगी आणि मला दारू पिऊ दे. आणि प्रिया बोलायला लागते तू त्यांची मुलगी आहेस ना, मग तू सगळं कर, मला दारू पिऊ दे. सायली प्रियाला बोलते तू काय करतेस, तू जर किल्लेदार घराण्याची सुनेने असं केलं तर किती रविराजाने किती वाईट वाटेल. तेव्हा प्रिया बोलायला लागते मी काय चुकीचं वागत नाही, तुझ्यामुळेच मला महिपंतशेखरीने दारू पाजली आहे. तेव्हा सायली बोलते माझ्यामुळे. तेव्हा प्रिया बोलते की तू बिझनेस पोला आलीस का, तुझ्यामुळेच हे सगळं घडतंय, तुझ्यामुळेच मला आता दारू प्यायला लागते. पण इथे सायलीला काय कळत नाही आणि अर्जुनला काय कळत नाही. आणि त्या टायमाला तिथे प्रताप येतो आणि बोलतो सायली प्रिया काय चाललंय हे. प्रताप बोलतो की महिपंत हिला दारू पाजली आणि ही काय बोलते मलाच काय समजत नाही, आता काय चाललंय हिचं. तेव्हा प्रताप बोलतो काहीतरी गडबड आहे, हिला नेहमी महिपंत सोबत पाहिलं म्हणजे हिचं काहीतरी महिपंत बरोबर कनेक्शन आहे. आणि चिडलेला प्रताप बोलतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हिचं काहीतरी कारस्थान चालू आहे. तेव्हा कल्पना बोलते अरे काय चाललंय प्रिया तुझं. तेव्हा प्रिया बोलते काय तू माझ्याशी काय बोलूच नको, तू पहिली आता प्रिया करत होती, आता सायली करतेस ना, तुझं काय ते मलाच काय समजत नाही. तेव्हा प्रताप बोलतो काय चाललंय तुझं, तू कोणाशी बोलते तुला भान आहे काय. त्याच टायमाला तिथे मीडिया असतो तो कुसबुस करायला लागतो. त्याच टायमाला सायली तिला एका बाजूला नेते आणि बोलते हे लिंबू पाणी पी आणि तुझी दारू जरा उतरेल. आणि बोलते काय चाललंय सगळं. आणि सायली प्रियाला बोलते की 4 लोक बघतात आणि जर तुझा फोटो मीडियामध्ये गेला तर किती वाट लागेल. आणि प्रिया त्या टायमाला तिच्याकडनं ग्लास काढून घेते आणि बोलते मला तुझ्या उपदेशाची गरज नाही आणि तुझा मला उपदेश नको आहे. तेव्हा सायली प्रियाला बोलते की चल घरी जाऊया. तेव्हा प्रिया बोलते की मला महिपंतशेखरीने ते बोलवलं आणि मी कुठेच जाणार नाही आणि मी ते दारू पिणार. त्याच टायमाला अर्जुन अश्विनला फोन करतो आणि बोलतो इकडे ये. तेव्हा अश्विन तिकडे येतो आणि बोलतो अश्विन प्रियाला बोलतो हे काय चाललंय. सायली सांगायला लागते की हिने महिपंतच्या मांडीला मांडी लावून दारू पिली आणि आपल्या घराण्याची अब्रू आता वेशीला टांगलेली आहे. प्रिया बोलायला लागते कसली अब्रू, मी तर रविराज किल्लेदारांची सून नाही आणि तुझी तर कसली बायको. आणि प्रिया अश्विनला सांगते की माझं घर या घरामध्ये स्थान पक्क वाढण्यासाठी मी ते आले होते आणि मला या सगळं महिपंतने सांगितलं होतं. तर प्रिया अश्विनला बोलायला लागते की तू पण एक जोकर आहेस, तुला पण काय कळत नाही आणि तू माझ्याशी लग्न केलंयस. तेव्हा इथे अश्विन सायलीला बोलतो की हे काय चाललंय. तेव्हा इथे सायली बोलते ही दारू डोसली आणि आता हिचं काय चाललंय आता मला काय समजत नाही. आणि बोलते की मी रविराजांची मुलगी नाही. ही सांगते की मी महिपंतच्या सांगण्यावरून मी अश्विनशी लग्न केलं आणि या घरात आलेली आहे. आणि त्या टाइम मला अश्विन चांगलाच चिडतो आणि अश्विन जाम चिडतो आणि तिचे हात
पकडतो आणि तिला फडफडून नेतो आणि बोलतो, आता तुझं काय खरं नाही. त्या टायमाला सायली अश्विन भाऊजीने बोलते की अश्विन भाऊजी याच्यात काहीतरी सत्य दडलेलं आहे आणि हे काय आहे ते आता शोधलंच पाहिजे. तेव्हा अश्विन बोलतो, जे सत्य असेल तर नंतर काढूया, पण हिला आता इकडनं फडफडत नेऊया, कारण की 4 लोक बघतात आणि 4 लोकांमध्ये आपली इज्जत जाणार आहे. आणि अश्विन तिला फडफडत न्यायचा प्रयत्न करत असतो, पण प्रिया काय ऐकतच नाही आणि बोलते, मी हा ग्लास पिला पूर्ण करूनच बाहेर पडणार. तेव्हा अश्विन प्रियाला बोलतो, तू कुठल्या लेवलला पोहोचलीस आणि हे काय चाललंय तुझं. तेव्हा प्रिया अश्विनला बोलते, माझी कसली लेवल. प्रिया बोलते, मी थोडी तुमची तणवी आहे. त्या टायमाला प्रताप, कल्पना, अर्जुन, सायली आणि अश्विन हे सगळं पाहत असतात आणि त्यांना काय समजत नाही काय चाललंय आणि ते हताशपणे हे सगळं पाहत असतात. आणि त्यानंतर प्रियाला घरी आणलं जातं आणि घरी आणल्यानंतर या सगळ्याचं आता प्रियाला उत्तर द्यायला लागणार असतं. आणि आता प्रियाचं उत्तर कसं देणार आणि पार्टीमध्ये जे पण मी बोलले ते सगळं खोटं होते हे कसं सांगणार आहे पुढे पाहणे आता रंजकच होणार आहे.